येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे। साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार। हे काय पहिल्यांदा होत नाही, ह्याच्या अगोदरही लढवल्या आहेत। 2009लाही लढवल्या होत्या आणि 2014लाही लढवल्या होत्या। बस ह्या दृष्टिकोनातून माझा सगळा दौरा आहे। आता याच्या पलीकडे मी तुम्हाला आता काय सांगू तुम्हाला। राज्यामध्ये एक वातावरण जे आहे ते जातीवादी वातावरण झालेलं पाहायला मिळतं। या पार्श्वभूमीवर मराठवाडा दौरा आहे, मराठवाड्यामध्ये हे सर्वात जास्त ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण काय मेसेज देणार आपल्या ह्या संपूर्ण दौऱ्यातून मतदारांना, काय कशा पद्धतीने आव्हान? काय आपण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की मुळात हा विषय कसला आहे। विषय आहे शिक्षणाचा, विषय आहे नोकरीचा, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे? तो ओबीसी असेल, तो मराठा असेल, तो कुठच्याही जातीचा असेल, आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळाला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील। आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे? आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत। हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे। याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील, नाही तर मराठा असतील, नाही तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाही आहे। हे फक्त मतांचं राजकारण आहे। मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि ह्याच्यातनं हाताला काही लागणार नाही आहे। मी तुम्हाला सांगतो, आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही। मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा। आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये या मुलामुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत, बाहेरच्या मुलांना का मिळतं? मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात। म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय आणि भरकटणं नुसतं नाही आहे, हे विष कालवणं आहे। मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल, मी पाहिलं, लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या ह्याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। हे भीषण आहे। बरं, हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण, आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं। आपण असल्या गोष्टी उत्तरातल्या यूपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी। हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे, याच्यासारखं दुर्भाग्य नाही। अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे। कळलं?
लोकसभेला आपली भूमिका जी भूमिका अगदी फडणवीस असतील त्यापासून सगळे मिटकरीपासून सगळे महाराष्ट्रातले नेते एकमेकाला एकेरी भाषेत सुनावतात, एकमेकाबद्दल नको ते वाभाडे काढतात. काय हा कुठला स्तर म्हणायचा, किती खाली चाललंय आणि हे कुठपर्यंत? बरं, माझं याच्यावरती अनेकदा बोलून झालं, कळलं का? काय आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही पहिलं दाखवायचं बंद कराय ना. तुमची लाईट बंद होतील का रे? पहिले सगळे लाईट बंद करा, बंद कर लाईट, तुझा पण लाईट बंद कर. मुळात पहिल्यांदा तुम्ही हे दाखवायचे बंद करा या लोकांना, कळलं का? कुठे बोलतील? या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी डोकी फिरली आहेत. असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते. सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ना, ते राहायचे बंद करा, आपोआप बोलायचे बंद होतील. तुम्ही गाणं लावा ना पहिलं त्याला. एवढे सुज्ञान आहेत आपले पुढारी. सुज्ञान आहेत म्हणजे कुठे बोलतील? खासगी आता सोशल मीडिया झालाय, स्वतःच व्हिडिओ काढून टाकतात. सोशल मीडिया बघा, प्रश्न असा आहे, सोशल मीडियावरती काय यायचं ते येऊ देत, ते काय सगळेच बघतात असं नाहीये. पण चॅनल तर लोक बघतात की नाही, बरोबर की नाही? सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईलवरती येईल, पण चॅनलमध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं ना हो. एकदा करून तर बघा प्रयोग. नाही नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये, कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे. त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं? थांबा जरा 1-2 मिनिटं. लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण माहिती नेमकं काय झालं, आपण नाही काय झाल्याचा विषयच नव्हता. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो. मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू, महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासन दिली होती, बेरोजगारी संपू ही तिन्ही सोडली. बाकीच्याच कृतीवर म्हणजे बाकीच्या मुद्द्यावरती मी 2009ची माझी भाषणं काढून बघा, कोणी मला साथ नाही दिली. प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर, बरोबर? आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो आहोत याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. याला जबाबदार कोण, मोदी आहेत का अमित शहा का दोघेही? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सध्या कसं बघतो? साहेब मागच्या वेळेस आपण जेव्हा विधानसभेला समोर होतो त्या ब्लूप्रिंट सारखे प्रयोग केले, सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता. आता समोर जाताना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय? जरा 2 मिनिटं थांबा रे. मी कुठे चाललोय का मला जरा सांगा? प्रश्नांची आपली घाई. ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. हा ब्लूप्रिंट मांडली होती आपण, लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका सामोर जातात, यावेळेस कसे मुद्दे असणार? मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्ल्यू फिल्म मांडली होती तर मी म्हटलं की मी ती आणली असती तर बरं झालं असतं, किमान तुम्ही पाहिली तरी असती. कळलं का? ते ब्ल्यूप्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ते ब्ल्यूप्रिंट कुठे गेली. ते ब्ल्यूप्रिंट अजून आलेली नाही. ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचली आहे काही नाही.
मी म्हटलं ती दुसरं आणलं असं बरं झालं असतं, घराघरात पाहिली तरी असती, आतापर्यंत पाठ पण झाली असते तुमची. साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दोन्हीकडून जे स्टेटमेंट येत आहेत किंवा त्यांची जी जवळीकता वाढताना दिसून येते त्याबद्दल तुम्ही अगोदरच भाष्य केलेलं होतं. विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर ते दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतं? ते आले की त्यांना विचारा, त्यांची काही गॅरंटी आहे का? काही कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय कधी काय कळलंय का आपल्याला? वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात नाही, कोण कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे, म्हणजे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38 हजार मतं आहेत, कळलं? आणि याला लढवणार निवडणूक. संदीप देशपांडे यांना उमेदवारी मनसेकडनं मिळणार अशी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हो, त्या नावावर शिक्कामोर्तब होईल का मनसेकडनं? यादी येईल तेव्हा बघा. सर सुप्रीम कोर्टाने अलीकडे एक निकाल दिला आहे SC आणि STच्या उपवर्गीकरणाबद्दल, त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय? आणि मला जातीतलं काही कळत नाही. मला ह्या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही. मला माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही येत. आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तरं शोधतोय. त्याच्यात खास म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये, म्हणजे जे खास करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उंचावलेले तरी ते राखीव जागांमध्ये उभारतात. उदाहरणार्थ रामदास आठवले कोट्यावधीची इस्टेट असेल या मंडळींची, तर ते फायदा त्यांना हे ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही? दिसतं ना. नाही, विचारतोय मी. नाही, रामदास आठवलेंची नाही, मी तुम्हाला विचारतोय. ऑन रेकॉर्ड बोलताय ऑन रेकॉर्ड की कोट्याधी त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचलं त्यांचं इस्टेट किती आहे ते सर्व दिसून नाही, गंमत केली. हा, तर ह्यांना हे लागू का होत नाही? तुम्ही नोकरी आणि शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला. आज साधी गोष्ट, आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, 3दा-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे. हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही, कारण जगात असले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा, की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत, बरोबर. म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं, नगर परिषद, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात. मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात, बरोबर की नाही. मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल मागचं रेल्वेचं आंदोलन, UPला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय,
आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली. सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या. 100% उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आत्ता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर. प्रत्येकाला 1 कोटी, या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना. तुम्ही जर माझी सगळी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये. असं कसं करून चालेल. उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य समान राज्य असलं पाहिजे आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे. आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, ते गेले का ते? हां बोला. मी जर तर वरती बोलत नाही. मी बऱ्याच वेळा नरेंद्र मोदींचं कौतुक करताय आणि टीकाही करताय, त्याच्यातून नक्की संदेश काय आहे? ज्या चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला वाईट म्हणावं. कळलं का? त्याचा युती आणि आघाडीशी काही संबंध नसतो. सर आपल्याला पाहायला गर्दी होते, ऐकायला गर्दी होते, त्याचं मतामध्ये परिवर्तन होत नाही. काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात, अगदी विधानसभेलाही चांगल्या जागा मिळाल्या मधल्या काळामध्ये, महापालिका मिळाल्या, पण हे टिकत का नाही, राहत का नाही, त्याच्या मागचं काय घडलं? आता तर जन्माला आला पक्ष 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं. त्याने तर 65 वर्ष राज्य केलं हो या देशावर. ते जर समजा 44ला येतात, तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? काय असतात काही बघा, लाटा येत असतात, वेव्ज असतात, त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात, परत येतात. परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल, निश्चित दिसेल. आणि काही दिवसांमध्ये आपल्यावर आता पर्सनली टीका होताना पाहायला मिळते. म्हणजे विरोधी पक्षातले जे नेते आहेत, विशेषतः संजय राऊत असतील, तुम्ही सुपारी बाहेर आहात काय मी तडजोडीचं राजकारण आहे राष्ट्राकडे. काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली. आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन ना त्याला बघू कोण कोण किती किती काय काय बोलतंय ते. मी बघा मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आत्ता कुठे उत्तर द्यायची आहे ना. कळलं का? योग्य वेळी योग्य गोष्ट करावी. एक व्यंगचित्र फार छान आलं होतं. आमचे ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना, त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं. कालच कुठेतरी मी पाहिलं की लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायला मोकळे. भानगडच नको ना. लाडकी वहिनी लाडका जावई बिवई काही नाही, सगळेच. सचिन वाजे, परमवीर सिंग असे जे अधिकारी आहेत त्या ह्या जो सगळा राजकीय गोंधळ सुरू आहे, तर त्या अधिकारी राजकारणाचे बळी ठरतायत का राजकारणाचे हस्तक्षेप बनतायत? काय नेमकं? पहिले हस्तक बनतात मग बळी ठरतात. अजून काय सांगू? मध्यंतरी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये लावरेपूर व्हिडिओ आपण जो कन्सेप्ट वापरली होती त्याने चांगल्याची धाबे जाणवली होती. त्यावेळेस तशी काय नवीन कन्सेप्ट असणार का? बघू आता जसं सुचेल तसं येईन समोर. जनसंवाद यात्रा काढत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीकोन आपण नाशिकमधून ही सुरुवात
मी काय बघायचं त्याच्याकडे? माझा आज दौरा सुरू होतो, ते काय बघतात माझ्याकडे? हे प्रश्न आहे घ्यायला काही? कसा बघतो मी? असा बघतोय त्याच्याकडे. काय अर्थ आहे का काही? कसा बघताय त्याच्याकडे? खूप चर्चा होते राज्यामध्ये की काय कसं म्हणजे काय हे चालू आहे नरेटिव्ह. एखाद्याने एखादा आरोप केला त्याला उत्तर द्यायचं किंवा त्याने खोडून काढणे याऐवजी तो आमच्यावर जास्त खोटा आरोप केला अशा पद्धतीने बोलत जातो. विशेषतः भाजपच्या नेत्यांनी करून बोललं जाते. फडणवीस बोलतात काय फेक नेरेटिव्ह केले लोकसभेला म्हणजे संविधान बुडवणार संविधान बदलणार किंवा अशा पद्धतीने. हे बघा आम्ही निवडणुका हरलो असं त्यांचं. आता पहिल्यांदा हे कोण बोललं? पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना. तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची. त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये. तिथून हे सगळं सुरू झालं. भाजपने काही मुद्दे असे मांडले की त्याला नव्यानं राजकारणाची सुरुवात करता. तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग नसतं अशा पद्धतीने टीका करतात. योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. मी माझ्या पक्षाची लोक पाठवली होती. मी कुठची एजन्सी पाठवलेली नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे 5-5, 6-6 लोक जाऊन त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले. आणि ते 2दा करून आले. एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले पुढे. आत्ता देऊ काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला? म्हणजे काय असेल तुमची स्ट्रॅटेजी सांगू मी. काय तुमचं आपल्या पक्षाने काही आंदोलनं घेतली बऱ्या प्रमाणात ते यशस्वी झालं आपलं आंदोलन. किंवा तो स्पीकर बंद करा धर्मस्थळावरचा अशी आंदोलन घेतली पण ते अर्धे प्रश्न सुटले. तर आपली सत्ता येताना किंवा आपल्या भाषणामध्ये या मुद्द्यांना प्राधान्य अर्थातच असणार. अर्थात असणार. नाही आता होतील त्या. मला असं वाटतं आता सगळ्याच जमिनीवरती आलंय. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्चमध्ये वगैरे लागतील निवडणुका. तुम्ही 2019 नंतर 5 वर्षानंतर सोलापुरात आला तर एवढ्या दिवस म्हणजे सोलापूरला का तुम्ही आला नाही? रस्त्याचं काम सुरू होतं. मी आता परत येतोय. मी 2 आठवड्यांनी परत येणार आहे. सोलापूरमध्ये 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 असेल 2009 असेल यामध्ये आपल्या पक्षाला निर्णायक अशी मतं मिळाली होती. अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, त्याचबरोबर पंढरपूर, मंगळवेढा असेल. या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? तुम्ही इथून निघालात की माझी पक्षाची बैठक आहे इथे. आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाची बैठक मतदारसंघनिहाय बैठका लावलेल्या आहेत. ते पहिलं मला ऐकून तर घेऊ देत. बोलतो नंतर. सर तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहेत का विधानसभा? मध्यंतरी तुम्ही जाहीर केलं तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. बघू तुला काय वाटतं? काय कारण? चला सोलापुरात धारावीवर तर प्रश्न विचारतो. पवारांची भेट ही वेगळ्या अर्थाने होऊ शकते किंवा अनेक कुठल्या अर्थाने. पण ठाकरेंचं त्याच्यावरचं पोट असतं किंवा धारावीचे चढई शब्द वाढवलं. नेमकं याच्यामध्ये राजकारण अपेक्षित आहे का स्थानिकांचा विकास? म्हणजे आता तुम्ही स्थानिक आहात तिथे मुंबईमध्ये धारावीची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे? गरज कशाची आहे नेमकी? साधारणपणे धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे.
आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आत्ता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढलात तर तुम्हाला हे सगळं राजकारण कळेल.